नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक उपवास आणि व्रत पाळले जात असतात आणि या सर्वांमध्ये एकादशी व्रताचे विशेष असे महत्व आहे. तर मोक्षदा एकादशी व्रत हे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाळले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने सर्व प्रकारचे संकटापासून मुक्ती मिळत असते आपल्याला. आणि या एकादशीचे जर व्रत केले तर यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे. तर यावेळेस मोक्षदा एकादशीचे व्रत हे 2 दिवस पाळले जातील. ते म्हणजे असे की 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबरला. 22 डिसेंबरला जे आहे ते पहिल्या दिवशी वैष्णव समाजातील लोक उपवास करत असतात आणि दुसऱ्या दिवशी जी भागवत एकादशी ओळखली जाते ते जे गृहस्थ जीवन जगतात लोक ते उपवास करतात. आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी आपल्या जी 23 डिसेंबरला एकादशी भागवत एकादशी मानली जाईल ती एकादशी आपल्याला करायची आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो. त्यामुळे व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला होता, म्हणूनच याला गीता जयंती असेही म्हणतात. आणि या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने आणि व्रत केल्याने सुख आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते आणि त्याचसोबत आपल्याला आपल्या देवतांचा आणि पितरांचा देखील आशीर्वाद मिळत असतो. मोक्षदायक एकादशीच्या दिवशी आपल्याला गीता वाचायची आहे आणि गीता वाचणे आणि पाठ करणे खूप चांगले मानले जाते. असे केल्याने आपल्या माणसांच्या ज्याही सर्व मनोकामना असतात त्या पूर्ण होत असतात. असे केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मोक्षदा एकादशी हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित एक अत्यंत शुभ दिवस आहे. ज्या दिवशी कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा पवित्र उपदेश दिला होता, ज्यांचे हिंदू महाकाव्य महाभारतात वर्णन केले आहे. कुरुक्षेत्र येथे पांडव आणि त्यांचे चुलत भाऊ कौरव यांच्यामध्ये झालेल्या महाभारताच्या युद्धामध्ये सुरुवातीलाच श्रीकृष्णाने अर्जुनाला ही 700 श्लोकांची भगवद्गीता सांगितली होती. मोक्षदा एकादशीला मौन एकादशी म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी दिवसभर मौन व्रत ठेवले जाते. या दिवशी व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात केलेल्या वाईट कर्मांपासून मुक्ती मिळते. मोक्षदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी काही खात पीत नसतात आणि दिवसभर मौनामध्ये दिवस घालवला जातो. एकादशीच्या तिथीच्या सूर्योदयापासून द्वादशी तिथीच्या सूर्योदयापर्यंत 24 तास उपवास केला जातो. ज्याने शक्य होईल तो निर्जल उपवास देखील ठेवू शकतो आणि नसेल शक्य तर फळ दूध अशा प्रकारचा आहार घेऊ शकतात. एकादशीच्या दिवशी आपल्याला स्नान वगैरे झाल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला श्रीकृष्णाची पूजा करायची असते. श्रीकृष्णाचा आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे, श्री सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून. आणि त्यासोबत आपल्याला श्रीकृष्णांना पिवळी फुले तुळस अर्पण करायची असते आणि त्यासोबत दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचा आहे. भगवद्गीतेचे पठण देखील आपल्याला करायचे आहे आणि शक्य झाले तर एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान द्या किंवा जे गरजवंताला जेही वस्तूची गरज असेल त्याचे दान करा. अशा प्रकारे भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सर्व आपल्या पापांचा नाश होत असतो आणि हे सर्व पाप नष्ट झाल्याने आपोआपच आपले मोक्षाचे द्वार आपल्यासाठी खुले होतात. तसेच मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यू पश्चात किंवा आपल्यालाच नव्हे तर जे आपले पित्र असतात त्यांच्या आत्म्याला देखील सद्गती मिळत असते. हे एकादशीचे व्रत कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करत असते आणि मोक्षदा एकादशीची व्रत कथा ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला देखील पुण्य प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला विष्णू चालीसा विष्णू सहस्राचे नामाचे पठण करायचे आहे. त्यासोबत 1008 विष्णूंची जी नावे आहे त्यांचे देखील आपल्याला पठण करायचे आहे. शक्य झाल्यास रात्री जागरण करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान विधी करून आपल्याला पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर मग उपवास सोडायचा आहे. तर ज्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे त्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तर एखाद्या ब्राह्मणाचे जोडपे जेवू घाला आणि नसेल तसे शक्य
तर कोरडा शिदा आटा तुम्ही दान दक्षिणासहित एखाद्या मंदिरात किंवा गरीब व्यक्तीला देऊ शकतात. याच दिवशी गीता जयंती देखील आहे आणि श्रीमद भागवत गीतेतील प्रत्येक श्लोक भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. कलियुगात या श्लोकांचे पठण केल्यामुळे हा श्लोक आपल्याला चांगले जीवन जगण्याची आपल्याला शिकवण देतात. आणि गीता जयंतीला आपल्याला गीतेचे जप आणि नामस्मरण करायचे आहे आणि त्यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णांची कृपा लाभते आणि त्यामुळे आपल्या जीवनात जे अडथळे येतात, संकट येतात ते दूर होतात आणि आपल्या पितरांना मोक्ष प्राप्तीसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओची माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.